तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे श्रीरामाचे पूर्ण नाव काय आहे आणि श्रीरामाचा जन्म कधी झाला आणि कुठे झाला आणि रामायण किती वर्ष झाले, रामायणचे लेखक कोण. तर याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नंबर 1, श्रीरामाचे संपूर्ण नाव काय आहे. रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्यांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला, तरी त्याला रामभानू अशा तऱ्हेचे नाव, सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले होते. नंबर 2, आता आपण जाणून घेऊयात श्रीरामाचा जन्म कधी झाला. श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमीला झाला असे म्हणतात. म्हणजे चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी त्यांचा जन्म झाला. नंबर 3, आता आपण जाणून घेऊयात रामायण किती वर्ष झाले. त्रेताय युगात उत्तरार्धात धरला तरी हा काळ 8,59,000 वर्ष इतका जुना येतो. या काळात पृथ्वीवर माणूसच नव्हता, मग राम कसा असेल असे संशोधकाचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत श्रीरामाची कथा. नमस्कार मित्रांनो, आपल्या या रामायण मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपली आई वडील आपल्याला रामायणाच्या कथा सांगायच्या. आज या ब्लॉगमध्ये आपण देखील मराठी रामायण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. रामायण हे एक हिंदू धर्मातील महत्त्वाचे शास्त्र आहे. वाल्मिकी ऋषी यांच्याप्रमाणे रामायण ही एक प्रेम व त्यागाची गोष्ट आहे. मित्रांनो, रामायण हे महाकाव्य महर्षी वाल्मिकी यांनी 500 BCE च्या दरम्यान रामायणाची रचना केली आहे. रामायण ही पुरुषोत्तम राम व सीता यांच्या जीवनचरित्रावर रचली गेली आहे. रामायण हे प्रेम, संघर्ष, विजयाची गोष्ट आहे. प्रामुख्याने हिंदू धर्माची ओळख हे रामायणाने होते. या रामायणमध्ये 24,000 श्लोक आहेत व हे श्लोक 7 कांडांमध्ये विभागले आहेत. 7 कांड खालीलप्रमाणे: बालकांड, युद्धकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड. तर मित्रांनो, रामायणाची मुख्य कथा ही अयोध्येचा राजा राम व पत्नी सीता तसेच लक्ष्मण, भारत, हनुमान, रावण, जामवंत यांचे आहे. आजच्या काळामध्ये इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया यासारख्या देशांमध्ये साहित्यकला, शिल्पकला यामध्ये रामायणाचा उल्लेख येतो. महर्षी वाल्मिकी यांनी रामायण हे संस्कृतमध्ये काव्यबंध केले आहे. हिंदू परंपरेनुसार, जैन परंपरेनुसार रामायण हे लिहिले गेले आहे. वाल्मिकी रामायण अनुसार सीता ही शेतात नांगर करत असताना राजा जनक यांना मिळाली होती. असे म्हटले जाते की सीताचा जन्म जमिनीतून झाला होता. तसेच राम हे दशरथ राजाचे पुत्र होते. रामायण ही भाषा आपल्याला हिंदी, मराठी, तमिळ, संस्कृत व असे अनेक भाषांमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळते. या रामायणामध्ये रावण हा खलनायक म्हणून दाखवला आहे. रावण हा सीतेची अपहरण करून लंकामध्ये घेऊन जातो. त्यानंतर राम माकड व अस्वल सैन्याच्या मदतीने कसे सीतेची सुटका करून सीतेमातेला अयोध्यामध्ये आणतो, याचे सारांश या रामायण महाकाव्यामध्ये महर्षी वाल्मिकी यांनी केला आहे. आज आपल्याला रामायण हे फक्त महाकाव्य म्हणून ओळखले जात नाही, तर ती कला, संगीत, नृत्य व साहित्य म्हणून ओळखले जाते. विविध प्रकारच्या मूव्हीज देखील या रामायणावर प्रकाशित झाले आहेत. तसेच अनेक प्रकारचे सिरियल देखील या रामायणावर तयार केले गेले आहेत. आजची भारतीय संस्कृती आपल्याला जपायची असेल तर आपण देखील आपल्याला लहान मुलांना रामायण महाकाव्याची ओळख करून देणे गरजेचेच आहे. रामायणाचे पठण आणि वाचन केल्यानंतर अनेक प्रकारचे फायदे होतात. यातील प्रमुख काही फायदे खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, सामाजिक सुधारण्यासाठी मदत होते. हिंदू धर्मातील रामायण हे एक महत्त्वाचे महाकाव्य असल्याने या महाकाव्याचे वाचन केल्याने अनेक अंधश्रद्धा समाजातील दूर होण्यास मदत होते. नंबर 2, संस्कृती जतन होते. मराठी रामायण वाचल्याने या नव्या पिढीच्या लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडते. त्यामुळे आपली संस्कृती जतन करण्यासाठी त्याची मदत होते. नंबर 3, मराठी रामायण वाचल्याने आपल्याला ते समजण्यास सोपे जाते व त्यामुळे आपल्याला शब्दसंग्रह, व्याकरण यामध्ये वाढ होते.
नंबर 4, असे म्हटले जाते की जर मनापासून आपण रामायण महाकाव्याचे पठण केले तर 7 जन्माची मागील पाप नाहीशी होतात व आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. नंबर 5, राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे जर आपण त्यांच्याविषयीचे महाकाव्य वाचन केले तर आपल्या जीवनातील आपत्ती टाळते व आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात व आपल्या आत्मिक आनंदाची अनुभूती होते. नंबर 6, रामायणानुसार हनुमान हे रामाचे भक्त होते व हनुमान म्हणजे राक्षसांचा संहार. त्यामुळे जर आपण रामनयाचा पाठ केला तर आपल्या जीवनातील संकटे व भय दूर होतात. अनेक प्रकारचे फायदे आपल्याला रामायण महाकाव्याचे पठण केल्यावर आणि ऐकल्यावर मिळतात. आपल्याला देखील रामायण महाकाव्याचे पठण करून किंवा वाचन करून आपल्या जीवनातील सुख शांती व वाल्मिकी आनंद मिळवायचा असेल तर आपण देखील पठण किंवा वाचन करावे. आता आपण ऐकूयात रामाची आणि सीतेची कथा. प्रिय होऊन गेले आहे व आज हजारो वर्षांपासून हिंदुस्थानातील आर्य लोक रामाचे गुण गाऊन परमेश्वराच्या चरणी लीन होत आले आहेत. हजारो वर्षापासून हिंदुस्थानातील आर्य स्त्रियांच्या अंतःकरणात सीतेचे पवित्र चरित्र भरून आलेले आहे. तिचे पतीवरील प्रेम, तिचे अढळ पतिव्रता, पतीवर आलेली सर्व संकटे त्यांच्याबरोबर भोगण्याची तिची तयारी इत्यादी अनेक गुणांचे चरित्र आमच्या स्त्रियांच्या हृदयावर उमटले असल्या कारणाने आज हजारो वर्षापासून हिंदू स्त्रिया आपल्या समाजास भूषण झाल्या आहेत. रामाचे व सीतेचे नाव माहीत नाही असा अभागी मनुष्य हिंदुस्थानात आर्यस्तरी आजवर नव्हता, हल्ली नाही व पुढेही नसणार. अर्थात श्रीरामचरित्राची थोडी बहुत तरी माहिती प्रत्येक हिंदू विद्यार्थ्यात असावी. हे अधिक विस्ताराने सांगण्याची आवश्यकता नाही. रामाचे उदात्त व मनोहर चरित्र म्हणजे संसारात मनुष्याने नीतीने कसे वागावे हे दाखवणारा एक निष्कलंक आरसाच होय. रामचंद्राचे नाव घेतल्याबरोबर आपल्यासमोर सर्व सद्गुणांनी एक मोहक मूर्ती उभी राहते. उत्तम पुत्र, उत्तम पत्नी, उत्तम बंधू, उत्तम मित्र, उत्तम शत्रू, उत्तम राजा यांचे उत्कृष्ट उदाहरण एकच ठिकाणी पाहणे असेल तर रामचंद्राचे पाहावे. वाल्मिकी ऋषींनी एकदा नारद मुनींस सर्वात उत्तम राजा कोण आहे असे प्रश्न केले, तेव्हा नारद मुनींनी रामचंद्राचेच नाव सांगितले. नारदांनी त्या प्रसंगी रामाचे जे वर्णन केले ते फार मनोहर आहे. रामचंद्राने आपण स्वतःच जिंकले असून आपल्या पराक्रमाने आपल्या शत्रूंसही जिंकवलेले आहे. तो नीतिमान, बुद्धिमान, धर्मज्ञ व सत्यप्रतिज्ञ आहे. त्याचे मन फार मोठे आहे. तो सज्जनांना उदार आश्रय देणारा असून सर्वांवर त्याची समदृष्टी आहे. तो समुद्रासारखा गंभीर आहे, हिमालयासारखा धैर्याने निष्कंप आहे, अग्नीसारखा क्रोधाने तीव्र आहे, पृथ्वीसारखा समशील आहे, कुबेरासारखा उदार आहे व धर्मासारखा सत्यवादी आहे. सर्व सद्गुणांचे माहेरघर असा राजा रामचंद्र प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहे. राजाच्या महालात दशरथ राजा त्याला दिसला नाही, तेव्हा आपल्या मातेच्या महालात बहुधा राजा असेल असे वाटून मोठ्या त्वरेने कैकेयीच्या महालात आला. कैकेयीने त्यास पाहताच मोठ्या आनंदाने सुवर्णाच्या पाठीवरून उठून त्याचे स्वागत केले. भरताने मातेच्या चरणांवर डोके ठेवले तेव्हा तिने प्रेमाने त्याच्या तालूचे अवग्रहण केले. नंतर त्याला मांडीवर बसवून व पाठ कुरवाळून ती म्हणाली, बाळा भरता, तू आज खुश आहे ना? तुझा मामा युद्धाजीत कसा आहे? तुला निघाल्यास किती दिवस झाले? तुला मामाने काय दिले? वगैरे जे तिने विचारले त्या प्रश्नांचं यथायोग्य उत्तरे भरताने दिली. नंतर त्याने उत्सुकतेने विचारले, आई, माझे पूज्य तात कोठे आहेत? मी आलो म्हणून त्यांना सांग, किंवा महाराज कौशल्याच्या महालात गेले हे त्यांना सांग. हे त्यांचे बिचाऱ्याचे आजपणाचे भाषण ऐकून राजलोभाने मोहित झालेली कैकेयी म्हणाली, बाळा भरत, महात्मा, सत्यसंध, तेजस्वी, अनेक यज्ञ करणारा व सज्जनांचा आदर असा तुझा पिता सर्व प्रामाणिक मात्र ज्या गतीला जातात त्या गतीस गेला. हे भयंकर वाक्य भरताने ऐकताच हा प्रिय तात म्हणून पितृशोकाने त्याने धरणीवर अंग टाकले
आई, मी कोणत्या आशेने आलो आणि हे काय ऐकतो? मला वाटले माझे पूज्य रामाला योजनाचा अभिषेक करीत असतील किंवा एखादा यज्ञ करीत असतील म्हणून वरिष्ठ महर्षींनी मला बोलवले आहे. ते सर्व मिथ्या झाले आणि माझे सदैव हित चिंतणारे त्यात मला सोडून स्वर्गात गेले. आई, त्यांना झाले तरी काय? धन्य माझे बंधू राम लक्ष्मण. त्याने मरणासमयी वडिलांची सेवा केली व त्यांचे हात त्यांना लागले. महाराज, आता माझे शरीर प्रेमाने कोण अवघ्राण करील? माझ्या अंगावरून सुखस्पर्श असा हात कोण फिरविल? आई कैकेयी, माझे प्रिय बंधू राम हेच मला आता पित्याप्रमाणे आहेत. त्यांचा मी दास आहे. मी असल्याची खबर त्यांना कळव. ज्येष्ठ भारता आर्यांच्या पित्याच्या ठिकाणी आहे. त्यांचे चरण मी वंदन करीन. अरे कैकेयी, माझे प्रिय त्यात मरताना काय म्हणाले? मला काही शेवटचा निरोप त्यांनी आहे का? तेव्हा कैकेयी म्हणाली, भरता, तुझा बाप हा राम, हा सीते, हा लक्ष्मण असा आक्रोश करीत शोकाने मेला. कारण राजपुत्र राम सीतेसह वनवासाला गेला आहे आणि लक्ष्मणही त्यांच्याबरोबर गेला आहे. याप्रमाणे एकाहून एक भयंकर बातम्या कैकेयी सांगत होती. ती भरताला अधिकाधिक दुःख झाले. तो म्हणाला, माते, रामाला हृदयापार करणाऱ्याला कारण तरी काय घडले? त्याने ब्राह्मणाच्या धनाचा अपार केला नाही किंवा कोणी निष्पाप गरीब अथवा अधिक मनुष्य मारला नाही ना किंवा कोण्या परस्त्रीवर रामाने डोळा ठेवला नाही ना. काय झाले तरी सांग, कारण मला आपल्या कुलाचा मोठा अभिमान आहे. पण आमच्या कुळात असे वाईट पुरुष उत्पन्न होत नाहीत. मग परमपित्र व धार्मिक अशा रामाविषयी शंका कशाला? रामाला कोणत्या कारणासाठी हद्दपार केले? माते, सांग, लवकर सांग. तेव्हा आपल्याला व्रतशहाणी समजणारी ती महामूर्ख कैकेयी आनंदाने म्हणू लागली, भरता, नाही, रामाने हे काही केले नाही. राम परस्त्रीकडे तर ढोकूनही सुद्धा पाहत नाही. पण बाळा भरत, मी हे तुझ्यासाठी केले आहे. महाराज रामाला राजाभिषेक करणार असे मला समजतात. पूर्वी मला दिलेले 2 वर मी राजापाशी सांगितले. एकाने रामाला वनवासास मागितला, दुसऱ्याने तुला युवराज करावे म्हणून मागितले. ते सत्यसंध अशा राजाने मला दिले. तेव्हा राम पित्याच्या आज्ञेप्रमाणे लागलीच वनवासाला निघून गेला. आता हे सर्व राज तुझ्या हाती आले आहे, तर तू लवकर राजा हो. अर्थ, शोक, संताप करू नको. ही सर्व नगरी व हे समृद्ध राज्य आता तुझ्या स्वाधीन आहे. आपल्या बापाची सत्यनिष्ठा, रामाची पित्याची आज्ञा पाळण्याची तत्परता व त्या दोघांवर त्यामुळे प्राप्त झालेला भयंकर प्रसंग, तोही आपल्याकरिता आपल्या मातृश्रेयाने आणलेला पाहून भरताला परम दुःख झाले. त्यास घावावर घाव घातल्यासारखे झाले. दुःखाने संतप्त होऊन तो मातेस म्हणाला, माते कैकेयी, तू या कुलाचा नाश करता करता जन्मास आली असे मला वाटते. माझ्या पित्याने आश्विन मासाच्या पौर्णिमेच्या दिवशी उभारलेला इंद्रध्वज जसा पडतो त्याप्रमाणे ग्रीष्माच्या अंतिवाली रामाच्या बाणाने विध्व होऊन पडला. पण इंद्राने दिलेला सुवर्णकंठ त्याच्या गळ्यात असल्यामुळे त्याचा प्राण गेला नाही. तर फ्रेंड्स, ही होती श्रीरामाची कथा. हा होता आजचा पहिला भाग. उर्वरित हा भाग आपण उद्याच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा भाग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच येणारे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.